नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। जिल्हा परिषदमध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 15,800 ते 40,000 रुपयाच्या दरम्यान दिला जाणार आहे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता। या ठिकाणी तुमची कुठल्याही प्रकारची परीक्षा जी आहे घेतली जाणार नाही। अर्ज करण्याची शेवटची तारीख 30/9/2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक काय लागणार आहे, वयोमर्यादा काय लागणार आहे, त्याचबरोबर इतर पात्रता काय लागणार आहे, त्या संदर्भातील डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी जिल्हा परिषद यवतमाळ यांच्यामार्फत जॉबचे नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये। त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व काय माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे क्लिनिकल फिजिओलॉजिस्ट या पदासाठी निघालेली आहे। SC कॅटेगरीमधून एक वॅकन्सी या पदासाठी आहे। या ठिकाणी तुमच्याकडे क्लिनिकल फिजिओलॉजीमधील शैक्षणिक अर्हता असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर काउन्सिलचं रजिस्ट्रेशन देखील आवश्यक आहे। पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री तुमच्याकडे असेल तरी देखील तुम्ही अर्ज करू शकता। 3 वर्षाचा रेलिव्हंट एक्सपिरियन्स तुमचा या ठिकाणी लागणार आहे। 30,000 रुपये वेतन या पदासाठी तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर पुढची वॅकन्सी ठिकाणी आहे फिजिओट्रिक सोशल वर्कर या पदासाठी एक वॅकन्सी EWS कॅटेगरीसाठी या ठिकाणी आहे। पोस्ट मास्टर ऑफ फिजिओलॉजी इन फिजिओट्रिक सोशल वर्कर ऑप्टेन आफ्टर कंप्लीट ऑफ फुल टाईम कोर्स ऑफ 2 वर्षाचा कोर्स तुम्ही जर या ठिकाणी केलेला असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 2 वर्षाचा अनुभव देखील तुमचा या ठिकाणी लागेल। 28,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी या पदासाठी दिलं जाईल। त्यानंतर डेंटल सर्जन या पदासाठी 5 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। OBC मधून 2, EWS मधून 1, VJA मधून 1, NTB मधून 1 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। BDS तुमचं झालेलं असेल, 2 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी असेल किंवा MDS झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 30,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर डेंटल हायजिनिस्ट या पदासाठी एक वॅकन्सी या ठिकाणी ओपन कॅटेगरीमधून निघालेली आहे। 12वी सायन्स तुमचं झालेलं असेल, सोबत डिप्लोमा झालेला असेल, डेंटल हायजेनिक कोर्स तुमचं झालेला असेल, रजिस्ट्रेशन तुमचं असेल स्टेट डेंटल काउन्सिलमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 17,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे ब्लड बँक टेक्निशियन या पदासाठी एकूण 4 वॅकन्सीज या पदासाठी आहे। SC कॅटेगरीसाठी 1, VJA साठी 1, OBC साठी 1 आणि ओपनसाठी 1 अशा वॅकन्सीच्या ठिकाणी आहे। डिप्लोमा तुमचं झालेलं असेल मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीमध्ये म्हणजेच DMLT तुमचं झालेलं असेल किंवा ट्रान्सफ्युजन मेडिसिन किंवा ब्लड बँक टेक्नॉलॉजी आफ्टर 10+2 सायन्स तुमचं झालेलं असेल, 1 वर्षापर्यंतचा अनुभव तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 17,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। किंवा तुमचं या ठिकाणी डिग्री झालेली असेल मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीमध्ये म्हणजेच MLT तुमचं झालेलं असेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। BSc हेमॅटॉलॉजी किंवा ट्रान्सफ्युजन झालेलं असेल तरी देखील तुम्ही अर्ज करू शकता। MSc झालेलं असेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा झालेलं असेल मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीमध्ये तरी देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे AMS कोऑर्डिनेटर या पदासाठी आणि दुसरी वॅकन्सी या ठिकाणी आहे डिस्ट्रिक्ट कम्युनिटी मोबिलायझर या पदासाठी आशा या पदासाठी आहे। 2 वॅकन्सीज या ज्या आहेत ओपन कॅटेगरीमधून निघालेल्या आहेत। MSW तुमचं झालेलं असेल किंवा MA इन सोशल सायन्स झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 20,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी फ्लोरोसिस कन्सल्टंट या पदासाठी एक वॅकन्सी ST कॅटेगरीमधून या ठिकाणी आहे। इन मेडिकल ग्रॅज्युएट तुम्ही असाल, MBBS झालेलं असेल, BDS झालेलं असेल, BAMS झालेलं असेल, BHMS झालेलं असेल, BUMS झालेलं असेल, सोबत तुमचं MPH किंवा MHA किंवा MBA इन हेल्थमध्ये झालेलं असणं आवश्यक आहे। 35,000 रुपये वेतन तुम्हाला या पदासाठी जे आहे दिलं जाईल। त्यानंतर न्यूट्रिशनलिस्ट या पदासाठी एकूण 5 वॅकन्सीज आहे। ओपनमधून 2, ST साठी 1, OBC साठी 1 आणि VJ साठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। BSc होम सायन्स तुमचं झालेलं असेल, न्यूट्रिशनमध्ये 2 वर्षापर्यंतचा अनुभव तुम्हाला असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 20,000 रुपये वेतन जे आहे तुम्हाला दिलं जाईल। डेंटल असिस्टंट या पदासाठी एक वॅकन्सी आहे। 12वी सायन्स तुमचं झालेलं असेल, सोबत रिलेव्हंट डिप्लोमा झालेला असेल, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 15,800 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर TBHV या पदासाठी एक वॅकन्सी SC कॅटेगरीमधून आहे। ग्रॅज्युएशन डिग्री तुमच्याकडे असेल संबंधित ट्रेडमध्ये आणि सर्टिफिकेट कोर्स झालेला असेल कॉम्प्युटर ऑपरेशनमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 20,000 रुपये वेतन जे आहे तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। त्यानंतर पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट BUHU साठी 12 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। SC कॅटेगरीसाठी 1, ST साठी 1, OBC साठी 3, EWS साठी 2, NTB साठी 1, ओपनसाठी 4 अशा वॅकन्सीज आहे। एनी मेडिकल ग्रॅज्युएट तुम्ही या ठिकाणी असणं आवश्यक आहे।
त्याचबरोबर MPH MHA किंवा MBA तुमचं झालेलं असणं आवश्यक आहे. हेल्थमध्ये 35,000 रुपये वेतन जे आहे तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे इंटोमॉलॉजिस्ट. या पदासाठी 16 वॅकन्सीज निघालेल्या आहेत. SC साठी 2 वॅकन्सी आहे, ST साठी 2, OBC साठी 3, AWS साठी 2, VJA साठी 1, NTB साठी 1, ओपनसाठी 5 अशा वॅकन्सीज या ठिकाणी आहे. MSc झुलॉजी तुमचं झालेलं असेल, 5 वर्षापर्यंतचा अनुभव तुम्हाला असेल तर 40,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल. स्टाफ नर्स या पदासाठी 6 वॅकन्सीज आहे. SC साठी 3, NTC साठी 1, OBC साठी 1, NTD साठी 1 अशा वॅकन्सीज आहे. जनरल नर्सिंग कोर्स तुमचं झालेलं असेल किंवा तुमचं BSc नर्सिंग झालेलं असेल, रजिस्ट्रेशन असेल महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं तर 17,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल. त्यानंतर MPW या पदासाठी 8 वॅकन्सीज आहे. AWS मधून 2, OBC साठी 3, NTD साठी 1, SBC साठी 1, ST साठी 1 अशा वॅकन्सीज या ठिकाणी आहे. 12वी पास तुम्ही असाल सायन्स फॅकल्टीमधून, सोबत पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स तुम्ही केलेला असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 18,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल. या ठिकाणी निवड जी आहे तुमची मुलाखतीच्या माध्यमातून आणि मेरिट लिस्टच्या माध्यमातून जे आहे पदानुसार केली जाईल. फीस पेमेंट जे आहे या ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी 100 रुपये आणि मागास प्रवर्गासाठी 150 रुपये या ठिकाणी आहे. डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ आणि फॅमिली वेलफेअर सोसायटी यवतमाळ यांच्या नावाने डिमांड ड्राफ्ट जो आहे तुम्हाला या ठिकाणी काढायचा आहे. अर्ज जे आहे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी करायचे आहेत. नमुना अर्ज अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेला आहे. अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा. अर्ज तुम्हाला जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांच्या ॲड्रेसवरती या ठिकाणी करायचे आहेत. जाहिरातीची लिंक जी आहे आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.